गुड मॉर्निंग मंडळी. आज आहे माझ्या व्लॉगचा दुसरा दिवस. बघा आमच्या 11व्या मजल्यावरनं किती छान दिसतं असं सराउंडिंग. बिल्डिंग पण आहेत आणि खाली बघा शेती पण आहे. आम्हाला खूप मजा येते 11व्या मजल्यावर राहताना. हां, थोडी लाईट गेल्यानंतर प्रॉब्लेम होते. आणि आता चालू झाली आमच्या वल्लभची मस्ती. असं त्याला रडायचं असतं, इकडे तिकडे फिरायचं असतं, चिडचिड करायची असते. आत्ता पण बघा कसा आवाज देतोय. हे असं दिवसभर चालू असतं, रडणं, चिडणं, हट्ट करणं. सकाळी नाश्त्याला केला होता असा कांदा उत्तप्पा. बघा छान दिसतंय ना. मग चालू झाली दुपारच्या जेवणाची तयारी. आज बेत होता आळूच्या भाजीचा, म्हणून आळू छान धुवून चिरून घेतले, त्याच्यात शेंगदाणे पण घातले आणि आता कुकर लावायची तयारी करतीये. एका साईडला चिंच गूळ पण भिजत घालून ठेवला. नंतर छान आंबट चव येते ह्याची. भिजला की चोथा काढून टाकेन. आता झाली आमची कुकरची शिट्टी. मग अशी भाजी फोडणी घातली, नॉर्मल फोडणी घातली, त्याच्यात ही भाजी थोडी शिजवून घेतली आणि मग त्यानंतर डाळीचं पीठ या भाजीला लावलं, त्यामुळे ती भाजी घट्ट छान झाली. मजा आली आम्हाला खाताना. वल्लभनी पहिल्यांदाच ही भाजी खाल्ली बरं का, आणि आवडली त्याला पण. आमच्याकडे ह्याला आळूचं फदफद म्हणतात. बरेच दिवस ही एक रेसिपी करायची खूप इच्छा होती. चला तर मग मला वेळ पण होता, म्हटलं चला करूया. तर आम्ही केली अशी सोयाबीनची भजी. तर त्याच्यासाठी मी सोयाबीन पाण्यात 2 तास भिजत ठेवले होते. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. त्यात दही घातलं 2 चमचे, त्यात चवीनुसार मीठ घातलं आणि नंतर बिर्याणी मसाला, हे बघ, आणि पावभाजी मसाला घालून मिक्स केलं. मला नंतर दही जरासं कमी वाटलं, म्हणून मी अजून 2 चमचे दही घातलं आणि त्याच्यात 2 चमचे तांदळाचं पीठ पण घातलं आणि मग ते छान कालवून घेतलं. कालवता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं. सुरुवातीला मी छान भजीसारखं 2-3 तळत होते, पण नंतर सगळं एकत्र टाकून शॅलो फ्राय केलं तरी चालतं, सोपं पडतं आणि छान शिजून पण येतं. मस्त कुरकुरीत झाले होते, सगळ्यांना आवडले. पावसाळ्याच्या ह्याच्यात तो कांदा भजीला एक छान ऑप्शन आहे हा सोयाबीनची भजी. आणि वर सोयाबीन म्हणजे प्रोटीन पण छान मिळतात, पौष्टिक आहे. हे बघा किती छान खरपूस तळून झालेले आहेत आणि आता तयार आहेत खायला. नक्की ट्राय करा ही रेसिपी, खरंच खूप छान आहे. याचे मी सगळे शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. शॅलो फ्राय काय, तेलातच छान, थोड्याशा तेलात छान परतून घेतलेले आहेत. नॉनस्टिकची कढई वापरायला विसरू नका हो. हे बघा किती छान तयार आहेत आपले सोयाबीनची भजी. टोमॅटो केचप बरोबर अगदी छान लागतात. आता आपण करूया कॉर्नचं उपीट. ही रेसिपी माझी आजी माझ्या आई आणि मामांसाठी करायची, अशी आठवण माझी आई सांगते. यंदा जरा कॉर्न स्वस्त छान मिळाले, म्हणून म्हटलं चला आपण पण बघूया कशी लागते ही रेसिपी. त्यासाठी आई हे कॉर्न छान खिसून घेत आहे. काही कॉर्न तुम्ही थोडेसे मिक्सर केले तरी चालतात.
सोलून घेऊन मिक्सर केले तरी चालतात. पण मिक्सर करताना हे लक्षात ठेवायचं की पेस्ट करायची नाही, नुसतं असे दरदरसे पिसून घ्यायचे, मग ते बरे पडतात. किंवा असे खिसले तरी तुम्ही चालतील. मग त्यानंतर कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं आईने, आणि कढईतलं तेल छान गरम झालं तेव्हा मग तिने घातलं त्याच्यात मोहरी, जिरं, आणि मग त्याच्यात हिंग पण घातलं थोडंसं. चव छान लागते म्हणून, पचायला पण बरं पडतं. त्यानंतर कांदा जरा परतून घेतला गोल्डन ब्राऊनचा. कांदा परतल्यावर तिने घातलं त्याच्यात शेंगदाणे. शेंगदाणे छान खरपूस भाजले गेल्यानंतर तिने त्याच्यात घातलं आलं, मिरची आणि ढोबळी मिरची, हा फ्लावर होता आमच्याकडे थोडा, आणि टमॅटोसुद्धा घातले. आमच्याकडे घरी एवढ्या भाज्या होत्या म्हणून एवढ्या तिने घातल्या. तुमच्याकडे अजून भाज्या असतील तर तुम्ही ते घालू शकता. कसं आहे, कॉर्न उपीट ह्या नादाने का होईना थोडेसे भाज्या पोटात जातात पोरांच्या, हीच काही ती जमेची बाजू म्हणायची. असे छान भाज्या परतून घ्यायच्या. हे बघा, झाल्या ह्या भाज्या परतून. आता त्याच्यात आईने घातलं आपण पल्स मोडवरती करून ठेवलेलं कॉर्नचा भुगा होता ना, कॉर्न खिसून घेतला होता ना, तो तिने घातला फोडणीत, आणि छान पाणी अटूस्तपर्यंत हे परतून घ्यायचं. आम्ही नॉनस्टिकची कढई वापरली नाही म्हणून थोडंसं लागलं होतं. तुम्ही नॉनस्टिकची कढई वापरायला विसरू नका हो. वरच्यावर थोडंसं परतून घ्यायचं. हे बघा किती छान परतत आली आहे. आता त्याच्यावर आईने थोडंसं झाकण ठेवून परतून घेतलं, म्हणजे शिजतात ते कॉर्न व्यवस्थित. एवढंच. त्याच्यावर तिने आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे, आणि छान हे आपलं कॉर्नचं उपीट परतून घेत आहे. त्यावर तिने थोडंसं चाट मसाला भुरभुरलेला आहे, जरा चटपटीत खायला म्हणून. आता आम्ही वापरले ते स्वीट कॉर्न वापरले, पण त्याच्याऐवजी नॉर्मल कॉर्न असतील तर ते अजून छान लागतात. हे कॉर्नचं उपीट खाताना प्रत्येक घासाला वेगळी चव लागत होती. झालं आता हे कॉर्नचं उपीट. आईने आता ते छान सर्व केलं, आणि तुमच्याकडे असेल तर ह्याच्यावर जरा चीज खिसा. तेवढंच मुलांना अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि खायला पण छान लागतं. अशी झाली आमची संध्याकाळ. आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां.